सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज. मुंबई अहमदाबाद हायवेवरील पेल्लार फाट्याजवळ एका गुन्ह्यात आढळलेल्या शीरविरहित मृतदेहानं संपूर्ण पालघर जिल्हा हादरला होता. मात्र पेल्लार पोलिसांनी केवळ 12 तासात या थरारक हत्याकांडाचा छडा लावलाय. व्यवसायातील भागीदारी आणि पैशांच्या वादातून ही क्रूर हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय. पोलिसांनी या प्रकरणी 2 नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत. पेल्लारमधील आंबेवाडा येथील निर्जन स्थळी एका प्लास्टिकच्या गोणीत शीर नसलेला आणि जखमांनी छिन्नविछिन्न असलेला मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली होती. मृताची ओळख पटवणं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेनं तातडीनं चक्र फिरवली. सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढलाय. मृत अशोक सिंग राजपूत आणि मुख्य आरोपी दिनेश कुमार हे भागीदारीत किराणा दुकान चालवत होते. पैशांच्या देवाणघेवाणीवरून त्यांच्यात सतत वाद व्हायचे. याच रागातून दिनेशनं आपला मित्र संदीप तिवारी याच्या मदतीनं अशोक याची धारदार हत्यारानं हत्या केली. आपली ओळख पटू नये म्हणून आरोपींनी अशोक याचं शीर धडापासून वेगळं केलं आणि ते तानसा नदीत फेकून दिलं. पोलिसांनी ड्रोन आणि फोरेन्सिक पथकाच्या मदतीनं नदीच्या पात्रातून शीर आणि मृतदेहाचा मोबाईल शोधून काढल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन कांबळे यांनी दिली आहे. पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे एका क्रूर गुन्हेगाराचा चेहरा समोर आलाय. पैशांच्या मोहापायी एका मित्रानं दुसऱ्या मित्राचा असा अघोरी शेवट केल्यानं परिसरात संताप व्यक्त केला जातोय. न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, पालघर.